11 मंडप कॉन्ट्रॅक्टर कोणगाव राखले आहे त्याला तेव्हा म्हणा तेव्हा हा मंजूर आवाज हा स्पीकर मंडप जावेद मंडप कॉन्ट्रॅक्टर मी किशोर जाधव। सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आजपासून आपल्या डोणगाव ग्रामपंचायतीमध्ये श्री यल्लम्मा देवीची यात्रा सुरू झालेली आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात आणि चैतन्यमय वातावरणात आपली यात्रेची सुरुवात होते। आपल्या यात्रेचा कार्यक्रम हा 2 दिवसाचा असतो। आज दिवसभर आपला निवद बोहण्याचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी आपल्या इथे मिरवणुकीचा कार्यक्रम असतो, संध्याकाळी छबिना असतो आणि रात्री करमणुकीचा कार्यक्रम भक्तांसाठी ठेवलेला असतो आणि उद्या दिवसभर सकाळी मोती बांधण्याचा कार्यक्रम आणि 4-5 वाजता हीच होऊन हा कार्यक्रम समाप्त होतो। देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला ही पावणारी देवी आहे। या देवीचं वैशिष्ट्य असं की जो कोणी मनोभावे आपल्या या देवीच्या चरणी येतो त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही अशी भक्तांची धारणा आहे। आणि या पंचक्रोशीमध्ये या यल्लम्मा देवीचं खूप मोठं नाव आहे आणि दूरदूरून भक्त लोक येतात। कर्नाटक, पुणे, मुंबई असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी गर्दी भरते आणि अतिशय चैतन्यमय वातावरणामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये असं 2 दिवस संपूर्ण गावकरी आणि समस्त ग्रामस्थ आणि देवीचे भक्तगण या ठिकाणी येतात आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये देवीची यात्रा पार पडतात। आमच्या ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच असतील किंवा आमचं पूर्ण ग्रामस्थ असेल ते संपूर्णपणे या यात्रेमध्ये सहभागी होतं। तसेच पोलीस प्रशासनाचं देखील आम्हाला खूप मोठे सहकार्य असतं आणि पोलीस प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद असं आभार मानतो आणि थांबतो। मी परशुराम पुजारी डोणगाव येथून बोलत आहे। तर या ठिकाणी आपल्या सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठा यात्रेचा उत्सव होत आहे। तर या ठिकाणी सर्व पदाधिकारी, सर्व यात्रेकरू या ठिकाणी हजर होत आहेत। वर्षातून कमीत कमी 1 लाखाची यात्रा यात वाढत आहे। गावामध्ये यात्रा असल्यामुळे कुठे यात्रा दिसून येत नाही, पण याही वर्षी यात्रा वाढत आहे आणि आपला बऱ्याच दिवसापासून आपले सगळे भक्त परंपरा आणि सगळे भक्त मुंबई पुण्याहून यात्रेसाठी शोभा वाढवण्यासाठी येत आहेत। तरी सर्व आपले आमचे शिष्य लोक, आमचे जोगी समाज, सर्व आराधी मंडळ, भक्त लोक या ठिकाणी यात्रेची शोभा वाढवत आहेत। आणि आजचा जे कार्यक्रम झालेला आहे सर्वात पहाटे 4 वाजता महाअभिषेक झालेला आहे आणि 9 ते 10 वाजता विजापूरहून फुलं आणून विजापूरचं फुल येत आहे आणि विजापूरचं फुल चढवलेलं आहे आणि इथून आता नैवेद्य, देवीचं नैवेद्य बोलणं छबिना संध्याकाळी 8-9 वाजता छबिना होत आहे आणि रात्री पारंपरिक गाण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। तर सर्व आपले सरदार वस्तीचे, पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ग्रामपंचायत डोणगाव, आमचे गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच रमेशजी पाटील, बाबा आमले यांनी सुद्धा आम्हाला लाखाचं सहकार्य करून आमच्या यात्रेचा शोभा वाढवत आहेत। तर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि यात्रेकरूच्या वतीनं मी सगळ्यांना सहर्ष स्वागत करतो आणि मी 2 शब्द सांगितले। आणि उद्याचा जे कार्यक्रम आहे सकाळी छबिना होणार आणि मोती बांधाचा कार्यक्रम होणार आणि दुपारचा छबिना होणार, नंतर 3 ते 4 वाजता कीच होम ह्या कार्यक्रम होणार, नंतर महाप्रसाद होणार। असा या यात्रेचा 2 दिवस कालावधी असतो। त्या कालावधीत सर्वांनी सहकार्य करून यात्रेला शोभा वाढवावी आणि यात्रेची आणि मोठ्या प्रमाणात यात्रा वाढत आहे। सर्व भक्त लोकांचे मी सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद।